श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्रामधील श्रीधर ब्राह्मणाचा पोटशूळ स्वामींनी कसा बरा केला ही परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा प्रकारच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कर्नाटकातील श्रीधर नावाच्या ब्राह्मणाला पोटशूळाचा दारुण आजार झाला असल्याने तो गाणगापुरास येऊन सेवा चाकरी करीत असे. एका रात्री यतिरूप दत्तांनी त्या ब्राह्मणास स्वप्नात येऊन श्रीपुरीच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर असे सांगितले. श्रीधर सकाळी जागा झाला. स्वप्नाची आठवण होऊन श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात ते त्या ब्राह्मणास कळेना व दुसरे कोणालाही ते माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी देवळात झोपल्यावर पुन्हा श्री दत्तांनी त्याला दृष्टांत दिला. अक्कलकोटास परमहंस स्वामी आहेत. ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील, तेथे जावे. त्याप्रमाणे श्रीधर अक्कलकोटला आला. विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थ स्वारी बसली होती. श्री स्वामींना वंदन करून त्यांच्या पुढे तो उभा राहिला. तेव्हा त्याच्या तोंडाकडे बघून श्री स्वामी समर्थ म्हणाले, अरे, निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी नष्ट होईल. त्याला नवल वाटले की स्वामींनी माझ्याकडे पाहूनच हे कसे सांगितले. ब्राह्मणाने त्याप्रमाणे औषध घेतल्यावर त्याची व्याधी दूर झाली व तो आपल्या गावास जाऊन त्याने श्री स्वामींची लीला सर्वांना कथन केली. तेव्हापासून श्री स्वामींची भक्ती करण्यास तेथील लोकांनी सुरुवात केली. आज कर्नाटकात स्वामींचे अनेक भक्त असून ते स्वामी आमचेच आहेत असेही म्हणतात. अशा प्रकारे स्वामींची ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील परम पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.